हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे रविवार. हर्षच्या पप्पांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही त्या निमित्ताने स्वामींच्या दर्शनासाठी आलो आहोत. तर हा व्हिडिओ एडिट करून बरेच दिवस झाले असतील, कारण रविवारी हर्षच्या पप्पांचा बड्डे होता, पण मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. काही कारणास्तव शेअर करता आलेलं नाही आहे. सो खूप लेट तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल, त्यासाठी सॉरी. तर इथे मस्त मठात आम्ही गेलो, छान दर्शन घेतलं, छान प्रसन्न वाटतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की हे जवळ आहे मठ आमच्या इथून. सो आम्ही इथेच येतो आणि शांतता असते, गर्दी नसते आणि खूप छान दर्शन होतं. आणि खूप असा अनुभव आलेला आहे की मनातल्या काही गोष्टी आपल्याला कोणासोबत शेअर करायचं असेल तर इथे तिथे न करता, कोणत्याही व्यक्तीकडे न करता आपण हे देवापुढे देवाला सांगायला पाहिजे. आपल्या मनातले घालमेल जे काही अडचणी असतील किंवा मनात काही सुरू असेल, काही सांगायचं असेल, तर आपण हे देवाला सांगायला पाहिजे. तर इथे कोणी आपल्याला जज करत नाही. आपली चूक असेल तर आपल्याला क्षमा करतात परमेश्वर, आणि काही चुकलं असेल तर आपल्याला मार्गदर्शन करतात. अनुभवातून आपल्याला समज येते की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. आणि खूप वाईट अनुभव आलेला आहे की आपण एखाद्या व्यक्तीला काही शेअर केलं तर ती व्यक्ती आपली चूक सांगते. म्हणजे मी काही बोलली नाही, तीच माझ्यासोबत हे सगळं शेअर करते. तर अशा काही गोष्टींचा अनुभव मला आलेला आहे. म्हणजे असं नसतं, आपण एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करतो, पण ती व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करते, पण ऐनवेळी ती व्यक्ती माघार घेते, मान्य करत नाही की मी असं काही म्हणाले आहे म्हणून. सो हेच माझं म्हणणं आहे की आपल्या मनात जे काही सुरू असेल ना, तर ते आपण आपल्या देवाजवळ आपण मनमोकळेपणाने आपण ते व्यक्त करावं. तर चला असो, तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की असे काही अनुभव तुम्हाला पण आले असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही मठात दर्शन घेतल्यानंतर, स्वामींच्या दर्शनानंतर आम्ही गेलो घरी, म्हणजे माझ्या सासरी गेलो सासऱ्यांची गाडी द्यायला. आणि ही आहे हर्षची मायरा दिदी. आणि इथे आम्ही वाड्यात जात होतो. हर्षला हम्मा बघायची होती, म्हणजे गाय आणि वासरू बघायचे होते. सो आम्ही गेलो. त्याला फार आवड आहे या सगळ्या गोष्टींची. तर आम्ही इथे गेलो आणि थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते की गावातील जीवनशैली कशी असते, वातावरण कसं असतं आणि घरं सगळं, म्हणजे जे काही गावात असताना ते कशा पद्धतीने असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आम्ही वाड्यात जात होतो आमच्या. तर इथे 4 गायी आहेत, 2 वाडे आहेत. 2 वाडा, आता हा जो आहे ना तो पहिला वाडा आहे. तिथे आता तुम्हाला दिसेलच की गाय आणि वासरू किती आहेत. आणि इथे मस्त अशा कैऱ्या लागल्या होत्या झाडाला, खूप हिरवेगार मस्त अशा आंबट गोड अशा कैऱ्या लागल्या होत्या, तुम्ही पाहू शकता. कैऱ्यांचा सीझन सुरू आहे आंब्यांचा. सो तुम्हाला आंबे आवडतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर वाड्यात आम्ही एंट्री केली आणि हे आहे आमचे हे आहे वासरू, त्यानंतर गाय आहे 2. आणि इथे मायरा दिदी, म्हणजे हर्षची मायरा दिदी, माझ्या लहान जावेची मुलगी. तर ती सांगत होती गाईचं नाव काय ठेवलेलं आहे. गावठी आणि गीर गाय आहे. सो तर इथे हर्षची दिदी सांगत होती वासराचं नाव काय ठेवलेलं आहे, गाईचं नाव काय ठेवलं आहे. आणि तेच आम्ही इथे मस्त असं एन्जॉय करत होतो आणि तेच मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला गावातील जीवनशैली कशी, तुम्हाला शहरी जीवन आवडतं की गावातील जीवन आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ते हर्षच्या हातात त्यांना खाऊ होता आणि वासराने ते खाऊ खाल्लं आणि त्याला कसलीच भीती नव्हती. आम्ही बोलत होतो त्याला, हर्ष सोड, नको धरूस, खाऊ सोडून दे, वासरू खाईल, तुला चावेल. अक्षरशः तो हात त्यांना तोंडात घालत होता वासराच्या, तरीसुद्धा त्याला कसलीच भीती वाटत नव्हती आणि छान तो खेळत होता मस्त वासरासोबत. आणि इथे हर्षची दिदी पण ओरडत होती वासराला. आणि त्यानंतर ती म्हणाली की दुसऱ्या वाड्यात जाऊया म्हणून हम्मा बघायला. सो आम्ही तिथे पण गेलो आणि तिथे पण आम्ही तेच ती सांगत होती हर्षची दिदी की वासराचं नाव काय ठेवलेलं आहे, गाईचं नाव काय ठेवलं आहे, तेच आमच्यासोबत ती खूप कुतूहलाने सांगत होती. आणि हा हर्ष पण मस्त एन्जॉय करत होता. त्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे खूप आवडतात. तो या बाबतीत पूर्णपणे पप्पांवरती गेलेला आहे, म्हणजे मेकॅनिक आहेत. तर त्याला त्या गोष्टीची सुद्धा आवड आहे हर्षला.
त्या बाबतीत पण तो तसाच आहे हर्षच्या पप्पांसारखा आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्याला फार आवडतात. पूर्णपणे तो पप्पांवरती गेलेला आहे. आणि त्यानंतर इथे आली हर्षची तीर्था दीदी, शेजारीच आमच्या, म्हणजे माझ्या सासरी शेजारी जे आहेत ना ते दादासुद्धा माझे दीर लागतात. सो त्यांची ही मुलगी तीर्था, तर तीसुद्धा आली. ॲक्च्युली ती झोपली होती पण आम्ही गेलो ना त्यानंतर ती उठली आणि तीसुद्धा आम्हाला जॉईन झाली. आणि तिला पण खूप आवड आहे हर्षची, खूप लाड करते तीसुद्धा आणि खूप जीव लावते ती पण. आणि अशा पद्धतीने आम्ही मस्त खेळत होतो. त्यानंतर आम्ही इथे आलो, तीर्था दीदीच्या अंगणात आलो आम्ही. तिथे पाठीमागे त्यांची एक परस बाग आहे ॲक्च्युली, तर तिथे त्यांनी खूप प्रकारची झाडं लावलेली आहे. आंब्याची झाडं आहेत, पेरूची, चिकूची आहेत, त्यानंतर मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत, काही फळभाज्यांची झाडेसुद्धा लावलेली आहेत. आणि हे आहे सुंदर शांत असं गावातील आयुष्य. तुम्हाला कोणतं आयुष्य जास्त आवडतं, शहरी की ग्रामीण, ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथे कोंबड्या वगैरे होत्या तर हर्षला इतकं गंमत वाटत होतं ना, खूप छान त्याला मजा येत होती. आणि इथे मांजर पण बसली होती. सो त्याला मांजरीचा पण खूप वेड आहे हर्षला. सो तो पण सारखा मांजरीच्या मागे जात होता. तर इथे हर्षच्या दीदीने म्हणजे तीर्था दीदीने हर्षला कॅडबरी आणून दिलेली आहे. आणि ती कॅडबरी हर्षला नसून हर्षच्या पप्पांना होती, कारण त्यांचा वाढदिवस होता, पण हर्षने ती घेतली. आणि इथे नारळाचं झाडसुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता किती नारळ लागलेले आहेत, खूप उंच आहे. आणि शेजारीच आंब्याचं झाडसुद्धा आहे. खूप अशा हिरवेगार कैऱ्या लागलेल्या आहेत. मस्त वाटत होतं बघून, असं वाटत होतं तोडून घरी घेऊन जाऊ की काय असं वाटत होतं. खूप मस्त हळद, तिखट, मीठ घालून खूप छान इन्स्टंट लोणचं तयार होतं. त्यानंतर हर्षला मी इथे सोडलं. खेळ म्हटलं, किती खेळतोयस ते खेळ. पण त्याला काही चप्पल घालायची नव्हती त्या दिवशी. आणि आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हर्षच्या मस्तीसोबत मी व्हिडिओ एंड करते. आणि असे ब्लॉग्स तुम्हाला आवडतात का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.